धन्यवाद. कसे आहेत सगळे? मस्त आहेत ना? आईचा आशीर्वादच असतो तसा. आशीर्वादच देते मुलींनो मी तेवढा. सगळेजण सुखाने राहू दे देवा, असंच म्हणते हो मी. मुलींनो आणि मुलांनो अशीच बोलते मी. माझ्या लेकरांना सुखी ठेव, माझ्या मुलींना सुखी ठेव. आईचं हेच म्हणणं असतं की हो. आईला वाटतं की आपल्या लेकराईने, आपल्या गोपाळाने सुखी राहावा. आईची हीच इच्छा असते की हो, असं सुखी राहा मुलींनो. असं सुख देईन तुम्हाला लक्ष्मी माता. इडवच नव्हता हो काढला आणि सकाळी आपल्याला इडवच नाही, डबल डबल इडव चालला हो. डबल डबल इडव चालला. म्हणून म्हणलं एखादा इडव 7-8 मिनिटाचा तरी करावा. बसले जागत रात्रीचं हो. माल पॅकिंग केला बघा. लक्ष्मी माताचा माल पॅकिंग केला. लक्ष्मी माताचा माल पॅकिंग केला. आणि बघा आता हे लेकरू बसले फोटो घेऊन शिनी. तर म्हणतंय काढ की हे पण फोटो काढ देवाचा, भगवानचा हे पण फोटो काढ. तर म्हणलं ये बाबा काढते. ते पण झोपायला लागलाय, माझ्यासाठी जागत बसलाय ते पण. त्याला माहीत पडलं ना मोठ्या मम्मीला इडव नाही आहे सकाळी. एक पण इडव नाही हो. आणि डबल डबल इडव चाललेत बघा मुलींनो. डबल डबल इडव चालले. तर काय करावं, मी तर लय परेशान झाले बघा. मला ते आकडे कळत नाही ना, म्हणून एवढं टेन्शन होतंय बघा. आकडे कळलं असतं तर मला कशाला झालं असतं हो असं मुलींनो. लय टेन्शन येतंय बघा मला, लय टेन्शन येतंय. काय करावं आणि काय नाही. मित्र उठूबर येऊनच फसले बघा. अनाडी माणसाचं नाही हो काम, अनाडी माणसाचं नाही आहे काम. पण आता सोडता बी आहे ना आणि धरता बी आहे ना. आणि दुसरं बी त्या पोराच्या नावचा ID काढून बसले. एक हो बघा 2 दिवस झाले ठुले तिथं दळणासाठी. 2 दिवस झालं दळणासाठी ठुले. तर आता कोण दळून आणणार हो. पायाचा प्रॉब्लेम झालाय बघा मला जाता येईना बाहेर. नाही तर मी आणलं असतं की दळून आणलं असतं मी. आणि हे झोपा नाही बघा हे लिकरू. आणि मला म्हणते इडव काढा आता, लक्ष्मी माताचं काढ इडव. तिकडं काढाय ना देवांचा, म्हणतं आता इकडं बी काढ. हे पूजा केली होती ना काल, तर पाण्यात टाकून हे फुलं ठुले बघा. अजून नाही बघा, छान राहिलेत फुलं बघा ना. आणले तेव्हा तर लय ताजे होते बघा. आणले तेव्हा तर लय ताजी होते फुलं. माणसाचं जीवन असंच असतं की हो, फुलासारखं. माणसाचं जीवन असंच फुलासारखं असतं. म्हणून ह्या जीवनाला सांभाळावं लागतं. जीवनाला लय सांभाळावं लागतंय बघा. आता मी थोडा चहा बनवून पिते बघा. भांडे घासायचेत ना, आता मी नाही घासणार बघा. घासते पोरी सकाळी. आता हे घास नाही धुतला काय नाही, धुत्या ना आता सकाळी. मी तरी काय करणार हो. मी तरी कुठं कुठं बघू. मी बी लई काम केले बघा. आत्तापर्यंत कामाला बसले होते, किती उशीर झालाय. आणि आता चहा पिऊ वाटायला बघा. म्हणलं चहाच पिते आता. साखर थोडीच या, चहा पिते बघा. तेल बिले महागले हो. सणामुळं महागले का काय की, सणामुळं महागले का काय की बघा. तेल डब्याला घासलं नाही काय नाही, ठुते घासण्यामध्ये. आता हे भांडे घासण्यामध्ये ठुते.
इकडं ठेवते घासायला. त्याच्यामध्ये घालून ठेवू म्हणलं, पूर्ण काय घालून ठेवलं नाही बघा. ते मांडणीचे भांडे उद्या घासायला काढायचं तर. आणि व्यवस्थित उद्या भांडे लावते. मोठा इडव म्हणलं एखादा तरी पाहिजे ना हो. असं बारीक सारीक करते हो, तरी कसं मोठ्या इडवला वेळ लागतं ना. आता चहाला थोडीशी अद्रक घेते बघा, एवढी बस झाली. चहाच बनवून पिते. टमाटे आणले तर आतमध्ये फ्रीजमध्ये हे तर हे काय ह्याच्यात हे तर. नाहीतर मक्का भाजून खाते. ही मक्का भाजून खाते. भूक लागली या. लय भूक लागली हो मला. थोडं पाणी टाकते बघा, का पाणी नको. मीठ टाकते थोडं. काम केलं ना अहो 2 वाजले का, काम बसले करत. का तर उद्या पैसे येतात, उद्या पैसे येतात म्हणून काम लागले करायला. रात्रीचं पण काम करते हो मी, काय करणार. मुलांनो रात्रीचं पण काम करते हो. किती काम तर करू हो सांगा बरं, किती करू मी काम. त्याचं भोळासाळा माणूस असलं ना त्याची आजकाल कुणी इज्जत करत नाही हो. मुलांनो कुणी रात्रीचं जागा असेल का. मी हे बघा रात्रीच्या 2-2:30 वाजल्यात मी जागी आहे. लई मेहनत करावं लागते हो मुलींनो. रात्र मला काम करावं लागतंय, रात्र. म्हणून मग रात्रीचं मला भूक लागते बघा. पंखा फाटलं हे. चला या खायला, रात्र झाली या. खाते आता मी या. काय माहिती किती मिनटं झालं आणि किती मिनटं नाही. चला होऊ द्या आता, किती मिनटं बंद करते.